झी 24 तास, एक पाऊल पुढे। बहुचर्चित सिंगूर जमीन प्रकरणी पश्चिम बंगालच्या ममता सरकारला कोलकाता उच्च न्यायालयानं दणका दिलाय। सिंगूर जमीन निर्वासित आणि विकास कायदा 2011 घटनाविरोधी आणि निरर्थक असल्याचं कोर्टानं म्हटलंय। राज्य सरकार हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे। सिंगूरच्या जमिनीवर माटी आणि माणूसच्या घोषणांच्या आधारानं ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडून आणलं होतं। डाव्यांची प्रदीर्घ सत्ता आपल्या ताब्यात घेताना हा मुद्दा कळीचा ठरला होता। सत्तेवर येताच ममता सरकारनं लगेचच सिंगूरच्या शेतकऱ्यांना जमीन परत देण्यासाठी जमीन निर्वासित आणि विकास कायदा 2011 तयार केला। सिंगूरमध्ये नॅनो कारचा प्रकल्प थाटण्याची योजना आखणाऱ्या टाटा मोटर्सनं या कायद्याला हायकोर्टात आव्हान दिलं। राष्ट्रपतींची मंजुरी घेतली नसल्यानं हा कायदा असंवैधानिक आणि निरर्थक असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं। सिंगूर कायद्याला घटनाबाह्य म्हटलं आहे। हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी राज्य सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। सरकार या या निर्णयावर टाटा मोटर्सनं समाधान व्यक्त केलंय। स्वस्तातील नॅनो मोटार तयार करण्यासाठी कंपनीनं तत्कालीन डाव्या आघाडी सरकारकडून हुगळी जिल्ह्यातील सिंगूर इथं 997 एकर जमीन भाडेतत्वावर घेतली होती। कायद्याच्या पातळीवर सरकारला दणका मिळालाय। हायकोर्टाच्या निर्णयानुसार अधिग्रहण झालेली आणि त्याचा मोबदला मिळालेली जमीन पुन्हा परत दिली जाऊ शकत नाही। गेल्या वर्षी 22 जूनला सिंगूर ऍक्ट पास झाला होता। त्यानुसार 400 एकर जमीन शेतकऱ्यांना परत देणे तर 600 एकर जमीन जैसे ते ठेवण्याचं नियोजन होतं। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करण्यास नकार दिलाय। मात्र आपला पक्ष शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनावर ठाम असल्याचं म्हटलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास, एक पाऊल पुढे।